रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यातील पहिला सण आहे आणि या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्यदेवाचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो, तर हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ देखील मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सण ही नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक असतं. मकर संक्रांतीच्या सणादिवशी लोक हे मोठ्या उत्साहाने दानधर्म करत असतात. आपण हळदी कुंकू देखील करतो आणि हळदी कुंकवामध्ये आपण बऱ्याचशा वस्तू या एकमेकींना वाण म्हणून देत असतो. परंतु मकर संक्रांतीला हळदी कुंकू करत असताना किंवा वाण देत असताना किंवा दानधर्म करत असताना कोणत्या वस्तू आपण वाण किंवा दान देणे कटाक्षाने टाळायचं आहे, जेणेकरून त्याचा उलट परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. आपल्या घरातून माता लक्ष्मी ही घर सोडून निघून जाऊ शकते. आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर ज्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून देखील दान द्यायच्या नाहीत किंवा वाण म्हणून द्यायच्या नाहीत. या व्यतिरिक्त कोणत्या शुभ वस्तू आहेत ज्या आपण मकर संक्रांतीला दान द्यायच्या आहे, जेणेकरून त्याचं पुण्य फळ हे आपल्याला मिळणार आहे. अशी सविस्तर माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. झाडूला आपण माता लक्ष्मीचं रूप मानत असतो. झाडू आपण या दिवशी चुकून देखील खरेदी करायचा नाही किंवा दान म्हणून देखील द्यायचा नाही. या दिवशी झाडू खरेदी करणं देखील टाळायचं आहे. तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तुम्ही धनत्रयोदशीला करू शकता, एखाद्या अमावस्येला करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी झाडूची खरेदी करू शकता. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकून देखील झाडू खरेदी करायचा नाही. आपण मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी जेव्हा बाहेर जातो, वाण वस्तू एखादी आणायला बाजारात जातो, अचानक आपल्याला घरामध्ये काही वस्तू संपलेल्या आहेत किंवा आपल्याला त्याची आवश्यकता आहेत किंवा काही वस्तू आवडल्या म्हणून आपण खरेदी करतो. परंतु या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तुम्ही लोखंडी वस्तू, स्टीलच्या वस्तू, ॲल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करायच्या नाही किंवा या दिवशी तुम्ही झाडू देखील खरेदी करायच्या नाहीत. या दिवशी झाडू खरेदी करू नये किंवा कोणाला दान देखील करू नये. झाडू दान करणं म्हणजे लक्ष्मीचं दान करणं. असं केल्याने घरातील दारिद्र्य येतं आणि समृद्धी देखील निघून जाते. बरेच जण मंदिरामध्ये झाडू दान करतात. मंदिरामध्ये झाडू दान केल्याने आपल्याला पुण्य मिळत असतं, परंतु या दिवशी झाडू चुकून देखील तुम्ही दान करू नका. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे धारदार वस्तू. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तूंचं दान चुकून देखील करू नये. हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की तीक्ष्ण वस्तूमध्ये नकारात्मकता असते आणि त्यामुळे हे दान केल्याने घरामध्ये कलह वाढू शकते, दुर्दैव येऊ शकते. टोकदार वस्तू दान केल्याने अशुभ मानल्या जातात आणि असं केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे येऊ शकतात, आजारपण येऊ शकतं, नकारात्मकता आणि दरिद्री आपल्या घरामध्ये वास करू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचं दान या दिवशी आपल्याला करायचं नाही. बघा, बऱ्याचशा महिला जेव्हा मकर संक्रांतीला हळदी कुंकू करतात, वाण देतात, तर त्यामध्ये त्या बऱ्याच प्रमाणामध्ये आलं खिसायची खिसणी देखील देतात किंवा मोठी खिसणी देतात किंवा बटाटा पिलर असेल, पिझ्झा कटर असेल किंवा चाकू असेल, सुरी असेल किंवा महिलांना उपयोगी पडतील म्हणून त्या सेफ्टी पिन सुद्धा देतात किंवा एखादी आकर्षक साडी पिन देखील देतात. परंतु अशा ज्या काही धारदार टोकदार वस्तू आहेत त्या चुकून देखील तुम्ही या दिवशी वाण म्हणून द्यायच्या नाहीत. वाण म्हणून काय खरं द्यायचं, तर जे भाजीपाला आपण वाण म्हणून भरलेला आहे सुगडामध्ये त्याला खरं वाण म्हणलं जातं. परंतु आजकालच्या या नवीन पिढीनुसार आपण वाण वस्तू म्हणून वेगवेगळ्या आकर्षक वस्तू देत असतात. परंतु त्या वस्तूमध्ये तुम्ही या वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही देणं कटाक्षाने टाळायचं आहे. या वस्तू वाण म्हणून दिल्याने तुमच्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते, तुमच्या घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतात. तर त्यासाठी या वस्तू तुम्ही वाण म्हणून देणं वर्ज्य करायचं आहे. यानंतरची वस्तू म्हणजे कपडे. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु वस्त्रदान करत असताना तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील दान करायचे नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे दान करू शकता. परंतु काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो, ज्याचं दान केल्यानंतर व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे दान करणे टाळावे. केवळ शुभ परिणाम साध्य करण्यात अडथळे निर्माण करू शकत नाही, तर ग्रहांचा अशुभ प्रभावांना देखील प्रोत्साहन देऊ शकतात. त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे दान न करता तुम्ही परिधान करू शकता. कारण की कोणत्याही एखाद्या शुभ कार्यामध्ये किंवा सणावाराला आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही, परंतु मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो. त्यासाठी तुम्ही परिधान करू शकता, परंतु दान करू शकत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्माला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामध्ये वस्त्रदान हे अतिशय योग्य दान मानलं जातं. परंतु दान वस्त्र करत असताना आपण या दिवशी वापरलेले किंवा जुने कपडे चुकून देखील दान करायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही नवीन कपडे घेऊन तुम्ही दान करू शकता. गरजू व्यक्तींना तुम्ही नवीन कपडे दान करू शकता. किंवा बघा, थंडीचे दिवस आहेत
तर त्यासाठी तुम्ही चादर असेल, ब्लँकेट असेल किंवा एखादी शाल असेल किंवा लोकरी ज्या वस्तू आहे, श्वेटर असेल, टोपी असेल, रुमाल असेल, अशा ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही गरिबांना किंवा मंदिरामध्ये दान करू शकता। परंतु जुने वापरलेले कपडे चुकून देखील दान करू नका। आपण बघा एखाद्या दिवशी दान करायचं म्हटलं की आपण काय करतो, जुने सगळे कपडे काढतो आणि ते दान करतो। परंतु जुने कपडे दान करत असताना तुम्ही या दिवशी चुकून देखील जुने कपडे दान करू शकत नाही। इतर दिवशी तुम्ही जे जुने कपडे आहेत तर ते गरजू व्यक्तींना देऊ शकता, परंतु देत असताना ते फाटलेले नसावेत किंवा भरपूर खराब झालेले नसावेत। कारण की आपण ज्या प्रकारे एखाद्याला एखादी गोष्ट देत असतो तर देव त्याच प्रकारे आपल्याला त्याचा उलट परिणाम देत असतो। त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं केलं तर नक्की 100 पटीने तुमचं चांगलं होणार आहे। त्यासाठी इतरांना एखादी गोष्ट देत असताना तुम्ही नक्कीच चांगली द्या। बऱ्याचशा महिला काय करतात, एखादी घरातील खराब झालेली वस्तू असेल किंवा एखादी जर वाया गेलेली वस्तू असेल किंवा एखादे खराब झालेले कपडे असेल तर ते आपल्या कामवाल्यांना किंवा इतर कचरा गोळा करणाऱ्यांना किंवा अशा एखाद्या गरीब व्यक्तींना ते दान करतात किंवा ते देऊन टाकतात। परंतु तुम्ही जर त्यांना जर चुकीचं आणि जर वाया गेलेलं देत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात। त्यासाठी तुम्हाला जर दुसऱ्यांना द्यायचं असेल तर तिळभर का होईना तुम्ही नक्कीच चांगलं द्या, म्हणजे त्याचं उलट तुम्हाला अगदी 10 पटीने चांगलं मिळू शकतं। यानंतरची वस्तू म्हणजे तेल। तर आपल्याला या दिवशी तेलाचं दान चुकून देखील करायचं नाही। बरेच जण शनीची साडेसाती कमी व्हावी किंवा आपल्या आयुष्यातील शनीचे दुष्परिणाम कमी व्हावेत यासाठी तेलाचे दान करत असतात। ते योग्यच आहे, तुम्ही तिळाच्या तेलाचे दान करू शकता, परंतु या दिवशी आपल्याला चुकून देखील करायचं नाही। कारण की या दिवशी जर तुम्ही तेलाचं दान केलं तर त्याचा अशुभ परिणाम तुमच्या जीवनावरती होऊ शकतात। कारण की शनी हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत आणि शनीचे आणि सूर्याचे फारसं पटत नाही आणि सूर्यदेवासाठी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो। त्यासाठी या दिवशी जर तुम्ही तेलाचं दान केलं तर त्याचा अशुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतात। यासाठी हा दिवस वगळता किंवा मकर संक्रांतीपासून जे रथसप्तमीपर्यंत तुम्हाला तेलाचं दान करायचं नाही। या व्यतिरिक्त कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही शनी मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्ही तेलाचं दान करू शकता। यामुळे तुम्हाला शुभ परिणाम होऊ शकतात। तुमच्या आयुष्यातील जी साडेसाती आहे तर त्याचे परिणाम तुम्हाला कमी होऊ शकतात। परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत तेलाचं दान चुकून देखील करू नका। तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मीठ कोणालाही द्यायचं नाही। या व्यतिरिक्त या दिवशी तुम्ही दूध, दही, तांदूळ अशा वस्तू देखील कोणालाही दान करू नये। कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण या वस्तू जर घराबाहेर दिल्या किंवा इतर व्यक्तींना दिल्या तर त्यांच्या घरामध्ये आपल्या घरातील महालक्ष्मी ही निघून जाऊ शकते। तर त्यासाठी तुम्ही या वस्तूंचं दान किंवा कोणीही कितीही मागायला तुमच्याकडे आले तरी देखील दूध, दही त्यांना चुकून देखील देऊ नका। यानंतरची शेवटची वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणाला द्यायची नाही, तर ते म्हणजे प्लॅस्टिकच्या वस्तू। बघा बरेच जण मकर संक्रांतीला हळदी कुंकू करत असताना स्वस्तात मस्त असा ऑप्शन म्हणून बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करून आणत असतात। कारण की त्यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या प्लेट्स असो किंवा प्लॅस्टिकचे एखादे भांडे असो, डबे असो, आपण काहीही खरेदी करून आणतो आणि हळदी कुंकवाच्या वेळेस अगदी ते स्वस्तात मिळतात आणि आकर्षक आहे म्हणून देखील आपण वाण म्हणून त्या वस्तू देत असतो। परंतु प्लॅस्टिकच्या वस्तू चुकून देखील कोणालाही वाण म्हणून देऊ नका। कारण की यामुळे तुमच्या कुंडलीतील राहू केतू जे आहे तर ते खराब होऊ शकतात आणि त्यांचा दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतो। मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करत असताना तुम्हाला स्टीलच्या वस्तू, ॲल्युमिनियमच्या वस्तू किंवा लोखंडाच्या वस्तू तुम्हाला ध्यान द्यायच्या नाहीत किंवा वाण म्हणून देखील द्यायच्या नाहीत। या व्यतिरिक्त काचेच्या वस्तू देखील आपल्याला द्यायच्या नाहीत। कितीही आकर्षक वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून आणल्या असतील तरी देखील तुम्हाला या दिवशी वाण म्हणून देत असताना बघा बरेच जण स्टीलच्या छोट्या छोट्या वाट्या असो, प्लेटा असो किंवा ॲल्युमिनियमची एखादी भांडी असो किंवा काचेच्या एखाद्या भरण्या असो तर त्या वाण म्हणून देत असतात। परंतु या वस्तू आपल्याला वाण म्हणून चुकून देखील द्यायच्या नाहीत, त्याचे अशुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात। या व्यतिरिक्त या दिवशी वापरलेल्या जुन्या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत। मग मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे जेणेकरून आपल्याला सूर्य आणि शनी दोघांचाही आशीर्वाद मिळू शकतो, आपल्या आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात आणि सुख समृद्धी होऊ शकतात। तर अशा वस्तू कोणत्या आहेत तर यामध्ये प्रामुख्याने तुम्ही गुळ दान करू शकता। बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र नदीमध्ये किंवा घरी स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे, मग सूर्यदेवाचे स्मरण करून तुम्ही गुळाचे दान करू शकता। मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचं दान केल्याने सूर्याचा आशीर्वाद देखील मिळतो। याशिवाय वाण वस्तू म्हणून देखील तुम्ही
तुम्ही गुळाच्या छोट्या छोट्या ढेपा किंवा जे आकर्षक गुळाच्या ज्या छोट्या छोट्या ढेपा मिळतात त्या देखील तुम्ही देऊ शकतात, त्यामुळे देखील तुम्हाला पुण्यफळ मिळू शकतं। याशिवाय काळ्या तिळाचं दान तुम्ही या दिवशी करू शकता। मकर संक्रांतीच्या निमित्ताने गुळासोबत काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे। काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळे संक्रांतीला काळे तिळाचे दान केले जाते। तर संक्रांतीला काळे तिळच का दान करावे, तर मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांचे वडील मुलांचे नाते आहे, परंतु दोघांमध्ये शत्रुत्वाची भावना आहे। त्यामुळे असे मानलं जातं की जर सूर्य आणि शनी एकत्रित असेल तर अशुभ परिणाम प्राप्त होतो। परंतु संपूर्ण वर्षातून सूर्यदेव दोनदा आपल्या मुलाच्या शनीच्या घरात प्रवेश करतात, प्रथम मकरमध्ये आणि नंतर कुंभामध्ये। पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते, त्यामुळे ते खूप प्रसन्न झाले होते, त्यामुळे त्यांना दुसरं घर कुंभ दिले। त्यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे। हे दान केल्याने तुम्हाला शनी आणि सूर्य दोघांचा आशीर्वाद मिळू शकतो। मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक स्नान करून अन्नधान्य, गूळ, काळे तीळ, उबदार कपडे इत्यादी दान करतात। या दिवशी लोकांना खिचडी किंवा तांदूळ, उडदाची डाळ आणि भाज्या दान करताना तुम्ही पाहिलं असेल। दान करणं किंवा दान केल्याने तुमच्या ग्रहदोषाचे निवारण होत नाही, तर तुमचे पूर्वजही प्रसन्न होतात। जर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करून दान केले तर तुम्हाला पितृदोषापासून देखील मुक्ती मिळत असते। त्यासाठी दान केल्याने पुण्य प्राप्त होते, पूर्वज, देव आणि ऋषी यांच्या ऋणातून मुक्ती मिळते। मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्यक्रम होत असतात, तर या शुभ योगामध्ये तूप दान केल्याने देखील धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। त्यामुळे धार्मिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुपाचं दान केल्याने जीवनामध्ये सुख शांती लाभू शकते। या दिवशी तुम्ही एखादा नॅपकिन, रुमाल किंवा एखादा ब्लाउज पीस दान करू शकता, त्यामुळे नवीन वस्त्र दान केल्याचं तुम्हाला पुण्य मिळू शकतं। कुंकवाचा करंडा तुम्ही दान करू शकता, वाण देऊ शकता किंवा छोटीशी पर्स असेल, बॅग असेल किंवा आकर्षक एखादी कापडी पिशवी असेल। पितळेच्या छोट्या छोट्या ज्या प्लेट्स मिळतात तर त्या देवपूजेमध्ये खूप उपयोगी पडतात। अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ठेवण्यासाठी असो किंवा दिवा लावण्यासाठी असो, त्यासाठी पितळेची छोटी छोटी भांडी असतात, ते तुम्ही देऊ शकता। हलव्याचे दागिने, तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या चिक्क्या तुम्ही देऊ शकता। त्यानंतर बांगड्या देऊ शकता, सिंदूर देऊ शकता। देवपूजेमध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू तुम्ही देऊ शकता। देवांचे जे आकर्षक वस्त्र मिळतात तर ते देवांचे वस्त्र देखील तुम्ही दान करू शकता। फुलांचा गजरा देऊ शकता, छोटे चौरंग जे मिळतात तर ते देखील देऊ शकता। लाकडी मॅशर असो किंवा रांगोळी असो, अशा शुभ वस्तू तुम्ही या दिवशी दान किंवा वाण म्हणून देऊ शकता, परंतु सांगितलेल्या वस्तू चुकून देखील देण्याचा प्रयत्न करू नये। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। धन्यवाद।